जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कल्पना युथ फाउंडेशन आणि फिदर टच स्टुडिओ नाशिक संयुक्त विद्यमाने एका अविस्मरणीय अशा मुलाखतीसाठी आपण जमलेलो आहोत. डॉक्टर चैताली पाराशरे आणि डॉक्टर रोहित गवांदे यांचे स्वागत करतो. आजचे आपले पाहुणे नाशिकचे असून ते सॅन फ्रान्सिस्को बे येथे वास्तव्य आहेत. अवकाश विज्ञान क्षेत्रामध्ये डॉक्टरेट घेतलेले दाम्पत्य जोडी आपल्याकडे आलेली आहेत. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. मी सुशांत सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी चैताली मॅडम यांचा इंट्रोडक्शन द्यावं. धन्यवाद आशिष सर. मी सुशांत राजोळे, जॉईंट सेक्रेटरी कल्पना युथ फाउंडेशन. सर्वात प्रथम मी थोडी कल्पना युथ फाउंडेशनविषयी माहिती देतो. कल्पना युथ फाउंडेशन ही 2012 स्थापन झालेली स्वयंसेवी संस्था आहे, जी अंतराळात गेलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या डॉक्टर कल्पना चावला मॅडम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन झालेली आहे. आम्ही स्वर्गीय डॉक्टर कल्पना चावला यांचे अंतराळ विज्ञानाबद्दल जागरूकता पसरवण्याचे आणि विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान तसेच तंत्रज्ञानाचा करिअर म्हणून पर्याय स्वीकारण्यास प्रेरित करण्याचे स्वप्न साकार करतो. अलीकडेच कल्पना युथ फाउंडेशनला भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अधिकृत अंतराळ शिक्षक म्हणजेच स्पेस ट्युटर म्हणून मान्यता दिली आहे. कल्पना युथ फाउंडेशन मार्फत नियमितपणे विद्यार्थ्यांसाठी अंतराळ तंत्रज्ञानातील शैक्षणिक आणि करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले जाते. सामान्य लोकांसाठी अवकाश संशोधन संधी तसेच जागरूकता यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये अवकाश निरीक्षण, इस्रो तसेच नासामधील शास्त्रज्ञ यांच्याकडून मार्गदर्शनपर ऑनलाईन वेबिनार्स, विविध स्पर्धा, खगोलशास्त्राशी संबंधित विशेष घटना वा दिवस साजरे करणे, विविध प्लॅनेटेरियमला भेटी देणे जसे GMRT खोडद, आयुका यासारख्या संस्थांना भेटी देणे अशा बाबींचा समावेश आहे. आता मी डॉक्टर चैताली पाराशरे यांचा तुम्हाला परिचय करून देतो. डॉक्टर चैताली पाराशरे या सध्या कॅपेला स्पेस या ठिकाणी स्टाफ RF इंजिनियर आहेत, जिथे त्या अर्थ इमेजिंगसाठी प्रगत सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच SAR तंत्रज्ञानासाठी पुढील पिढीतील म्हणजेच नेक्स्ट जेन अँटिना सिस्टीम आणि फ्रंट एड इलेक्ट्रॉनिक्सच्या विकासात सहभागी आहेत. त्यापूर्वी त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नासा येथील जेट प्रपोल्शन लॅबोरेटरी म्हणजेच JPL मध्ये रडार सायन्स अँड इंजिनिअरिंग सेक्शनचे सदस्य म्हणून 1 दशकाहून अधिक काळ काम केले आहे. JPL मध्ये त्यांनी अनेक अग्रगण्य रडार मोहिमांमध्ये योगदान दिले आहे, ज्यामध्ये एअरबोर्न आणि स्पेसबोर्न प्लॅटफॉर्मवर ट्रान्समीटर, रिसिव्हर्स आणि फ्रंट एड इलेक्ट्रॉनिक्ससह RF घटक आणि प्रणालींवर मुख्यतः काम केले आहे. त्यांच्या योगदानामुळे रेनक्यूब क्यूबसॅटवर पर्जन्य प्रोफायलिंगसाठी तैनात केलेला पहिला रडार, रिजन, गुरुच्या चंद्र, युरोपा येथे युरोपा क्लिपर मोहिमेसाठी ड्युअल फ्रिक्वेन्सी बर्फवेधक रडार, इन्कस तसेच 3 रेनक्यूबसारख्या उपग्रहांच्या नक्षत्राद्वारे हवामानात संवहनी वादळांची भूमिका समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करणारा नासा अर्थ व्हेंचर मिशन आणि VIPR, एअरबोर्न आर्द्रता आणि क्लाउड रिमोट सेन्सिंगसाठी ट्यून करण्यायोग्य G-बँड रडार यासारख्या मोहिमांना त्यांच्या कामामुळे मोठे बळ मिळाले आहे. त्यापूर्वी त्या JPL मध्ये पोस्ट डॉक्टरल स्कॉलर होत्या, जिथे त्यांनी किनारी प्रदेशांमध्ये वेट ट्रोपोस्फेरिक मार्ग विलंब सुधारणा अचूकता सुधारण्यासाठी एअरबोर्न प्लॅटफॉर्मवर अंतर्गत कॅलिब्रेटेड मिलीमीटर वेव्ह रेडिओमीटरवर काम केले आहे. चैताली मॅडम यांनी रेडिओ खगोलशास्त्र इन्स्ट्रुमेंटेशनवर केंद्रित असलेल्या त्यांच्या प्रबंध कार्यासह चार्लोट्सविले VA येथील व्हर्जिनिया विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये PhD प्राप्त केली आहे. स्वीडनमधील गोटेबोर्ग येथील चार्ल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून रेडिओ खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानात MS तसेच भारतातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण यामध्ये BE डिग्री प्राप्त केली आहे. आपल्या नाशिकचे भूषण असलेले डॉक्टर रोहित गवांदे यांचा परिचय मी थोडक्यात करून देतो. रोहित गवांदे हे एस्ट्रॉनिस येथे स्टाफ RF सिस्टीम इंजिनियर आहेत, जिथे ते जगाच्या दुर्गम भागात इंटरनेट सेवा बहाल करण्याच्या उद्देशाने पुढील पिढीच्या मायक्रो जिओ उपग्रहांसाठी प्रगत कम्युनिकेशन पेलोड्स डिझाईन करतात. सध्या ते व्यावसायिक आणि अमेरिकन सरकारी मोहिमांना सपोर्ट करणाऱ्या उच्च फ्रिक्वेन्सी QV बँड गेटवे सिस्टम आणि X बँड पेलोड्सवर काम करतात. यापूर्वी रोहित सरांनी नासाच्या जेट प्रपोल्शन लॅबोरेटरी, ज्याला आपण JPL म्हणतो, यामध्ये 7 वर्षे काम केलेले. युरोपा क्लिपर आणि SWOT सारख्या प्रमुख मोहिमांमध्ये योगदान दिलेले आहे आणि पृथ्वीवरील हवामान संवेदनासाठी
वेव्ह रडार तंत्रज्ञानावर प्रमुख अन्वेषक म्हणून काम केले आहे. ग्रहविज्ञान आणि खगोल भौतिकशास्त्र या दोन्हीसाठी रडार सिस्टम्स, वेव्ह हार्डवेअर आणि क्रायोजेनिक इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये त्यांनी प्रमुख योगदान दिलेले आहेत. त्यांनी कॅलटेकमधील चार्मल्स विद्यापीठ तसेच आपल्या पुण्यातल्या COEPमधून डिग्री प्राप्त केलेली आहे आणि व्हर्जिनिया विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये PhD मिळवलेली आहे. रोहित सरांनी 25हून अधिक प्रकाशने लिहिली आहेत. तसेच तांत्रिक नव उपक्रमासाठी JPL वॉयेजर पुरस्कार मिळवला आहे आणि अमेरिकेत त्यांच्या नावावर पेटंटही मिळालेले आहेत. असे एक नामांकित शोधकर्ता शास्त्रज्ञ मूळचे आपल्या नाशिकचे असलेले रोहित गवांदे सर नवोदित अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यात आणि विद्यार्थी आणि जनतेसोबत अवकाश विज्ञान सामायिक करण्यासाठी सक्रियपणे सहभागी आहेत. आपण त्यांचे या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील की अवकाश विज्ञानात करिअर करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली? मला या फील्डमध्ये लहानपणापासूनच इंटरेस्ट होता. जसं कोणताही लहान मुलगा आकाशात बघतो आणि विचार करतो तिथे काय आहे, तो प्रश्न मलाही पडायचा. एक प्रश्न मला कायम पडायचा की जे काय दिसतंय त्याच्या पलीकडे काय आहे आणि त्याच्या पलीकडे काय असलं तर अजून त्याच्या पलीकडे काय ते जर सापडलं तर तो जो युनिवर्सचा एक प्रकारचा इन्फिनिटीचा जो फील आहे तो मला प्रचंड भारावून टाकायचा आणि त्याच्यामुळे मला वाटायचं की याच्यात काहीतरी काम करता आलं तर खूप छान वाटेल. आणि इन जनरल मला क्युरिओसिटी बरीच जास्त होती लहानपणापासून की कोणत्याही प्रकारचा शाळेत एखादा एक्सपेरिमेंट शिकलो किंवा विज्ञानात काहीतरी वाचलं, फिजिक्समध्ये काहीतरी वाचलं, ती गोष्ट घरी कशी करून बघायची. आणि त्या इंटरेस्टमुळे मला अवकाश संशोधनात हे आलाच. आय थिंक 10वी का 12वी कोणत्या तरी वर्षी मी GMRTला एक ट्रिप गेली होती आमची. ओके. खोडदला. तर तिथले ते नारायणगाव जवळचं, बरोबर. तर तिथे त्या 45 मीटरच्या 27 डिशेस आणि तो सगळा हे बघून मी म्हणजे भारावून गेलो आणि ते इतकं डोक्यात राहिलं की माझं फायनल इयर प्रोजेक्टसुद्धा मी तिथे GMRTमध्येच, इनफॅक्ट आम्ही दोघांनी ते बरोबर केलं, NCRA आणि GMRT मध्ये. आणि त्याच्यानंतर मला ॲक्च्युली कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं आय थिंक एका IT कंपनीमध्ये जॉब ऑफर होती, झेन्सार म्हणून. पण ते मी नावादेखत ते इंटरव्ह्यूला गेलो होतो कारण सगळेच जण जातात. पण माझ्या डोक्यात होतं की मला IT नाही करायचं, मला स्पेस रिसर्चमध्येच पडायचं आहे आणि त्यानुसार मग पुढचं करिअर केलं तो जॉब सोडून. चैताली मॅडमना मला एक प्रश्न विचारायचा होता. नाशिक ते नासा आपण थोडक्यात असं समजूया, कारण तुम्ही नासासाठी पण थोड्या दिवसांसाठी काम केलेलं आहे. तर नाशिक ते नासा या प्रवासाविषयी थोडे मनोगत जाणून घ्यायची मुलांना खूप उत्सुकता राहणार आहे. त्याबद्दल थोडक्यात सांगू शकता का? नक्कीच. सर्वात आधी मी रेडिओ विश्वास, कल्पना युथ फाउंडेशन आणि फेदर टच स्टुडिओ यांचे आभार मानते, कारण आम्हाला इथे बोलवलं आणि ही संधी दिली बोलण्याची. तर या प्रश्न असा आहे की नक्कीच माझा नाशिक ते नासा हा प्रवास सांगायचा झाला तर मी जेव्हा 12वीपर्यंत नाशिकलाच होते आणि त्याच्यानंतर पुण्याला COEPमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेले. ओके. आणि जसं मगाशी रोहितने सांगितलं की आम्ही खोडदला GMRTमध्ये एक व्हिजिट दिली होती, तर त्याच्यात मी पण होते. तर ती झाली 12वीमध्ये वगैरे आणि ते खरंच ते सगळे आरे आणि ते 27 मीटर डिशेस ते बघून खरंच भारावून गेलो होतो. आणि ते झाल्यानंतर फायनल प्रोजेक्ट जेव्हा होतं तेव्हा आम्ही TIFR तिथे अप्रोच केलं होतं की आम्हाला कुठलं प्रोजेक्ट करायला मिळेल का. आणि जरी माझा जी ब्रांच होती ती इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल होतं, तरी मला या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन. तर म्हणजे मला हेच सांगायचं आहे की इथं काही ऐकणारे इथे विद्यार्थी असतील की तुम्ही सतत जर बघत राहा की ओके माझा कशात इंटरेस्ट आहे. जर मी एखादी ब्रांच निवडली आहे आणि मला त्याच्यातच पुढे कंटिन्यू करायचं आहे असा अर्थ नाही. तर त्यामुळे आम्ही जेव्हा ते प्रोजेक्ट केलं तर तिथून पुढे मग आम्हाला तिथे जे डिरेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की स्वीडनमध्ये एक नवीन कोर्स सुरू होतोय, रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स, इंटरनॅशनल कोर्स आहे. तर नक्कीच मग आम्हाला अरे वा, आम्ही मग तिथे अप्लाय पण केलं. आणि अजून एक याच्यातनं एक गोष्ट असं सांगायची की हे जे सगळे शास्त्रज्ञ किंवा जे मोठी मंडळी आपल्या आयुष्यात येतात त्यांचा नक्कीच आपल्याला काहीतरी त्यांच्याकडनं कसा आपण फायदा करून घ्यायचा, त्यांच्याबरोबर नेटवर्किंग कसं करायचं, हे म्हणजे नक्कीच ही एक मोठी गोष्ट आहे आपल्या करिअरमध्ये. तर त्यांनी जेव्हा आम्हाला हे सांगितलं तेव्हा मग स्वीडनमध्ये आम्हाला ॲडमिशन आलीच याची. मग तिथे स्वीडनला आम्ही मास्टर्स करायला गेलो. मग त्याच्यानंतर मग स्वीडनमध्ये जेव्हा मास्टर्स करताना त्याच्यासाठी थिसिस करायचा, तर ते करायला मग US नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेटरी तिथे थिसिस करण्यासाठी 6 महिन्याचा थिसिस होता. तर तो त्यामुळे माझं आधीचं जे काम होतं ते रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी इन्स्ट्रुमेंटेशन असं होतं. म्हणजे की खाली म्हणजे जमिनीवरनं रेडिओ टेलिस्कोप
टेलिस्कोप वापरून तुम्ही ग्रहताऱ्यांचा अभ्यास करायचा. आणि मग त्याच्यानंतर PhD पण तिथेच मी सेम इन्स्टिट्यूटमध्ये त्याच इन्स्टिट्यूटमध्ये कंटिन्यू केली. आणि मग PhD झाल्यानंतर जेव्हा पुढे काय करायचं तर तेव्हा कॅल्टेक JPL अगेन सेम, म्हणजे मी परत तेच सांगते की नेटवर्किंग हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग असंच आमच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विचारून की आता पुढे काय करता येईल, तर कॅल्टेक JPL सारख्या काही काही लोकांबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि मग त्यांना अप्रोच केलं. आणि मग तिथे जेट प्रपोल्शन लॅबोरेटरी म्हणजे नासाची जी ब्रांच आहे पॅसेडेनामध्ये, तिथे पोस्टडॉक करण्याची संधी मिळाली. मग तिथे मी पोस्टडॉक सुरू केलं आणि तेव्हा मी एअरबॉर्न इन्स्ट्रुमेंट्सवर काम करत होते की जे अगेन म्हणजे वरून खाली अर्थचं ऑब्झर्वेशन करायचं. आणि मग त्यानंतर मग मी JPLमध्ये 10 वर्षापेक्षाही जास्त काम केलं आणि मग वेगवेगळ्या मिशन्समध्ये इन्व्हॉल्व्ड होते. आणि नक्कीच त्याच्याने खूपच छान वाटत होतं हे सगळं काम करायला. असा माझा प्रवास. एकदम व्हेरी नाईस. GMRTचं त्याने जे सांगितलं त्याच्यावर एक हे आठवलं की आम्ही जेव्हा NCRA मध्ये S अनंतकृष्णन तेव्हा तिथले डायरेक्टर होते, तर आम्ही सगळे त्यांना SAK म्हणायचे. तर SAK सरांना जेव्हा भेटायला गेलो आणि सांगितलं की आम्हाला आहे इंटरेस्ट, तर तुम्ही द्याल का ऑपॉर्च्युनिटी फायनल इयर प्रोजेक्ट करायला. ते म्हटले की तुम्हाला कुठे वेळ असणार आहे, खोडदला जायचं, GMRTला जायचं, एवढा लांब आहे, तुम्ही इकडे COEPला काम करताय. मी सांगितलं नाही सर आम्ही करतो, काय वी विल मॅनेज. म्हणजे हाऊ विल यू मॅनेज. तर आणि ते तसे एकदम स्ट्रिक्ट अशी पर्सनॅलिटी होती. तर त्यांना सांगितलं नाही वी विल मॅनेज. त्यांनी कॅलेंडर काढलं, दाखवा म्हणे कधी कधी तुम्ही याल खोडदला की जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युली तिथे काम करता येईल. आणि पर्सिस्टन्स इज इम्पॉर्टंट. आणि आम्ही पण मग त्यांना सांगितलं की हे शनिवारी कॉलेज लवकर संपतं, त्याच्यानंतर आम्ही NCRAची बस घेऊन तिथपर्यंत जाऊ शकतो, 2 दिवस तिथे राहू शकतो. आणि तशा तऱ्हेने शेवटी ते कन्व्हिन्स झाले आणि दॅट प्रोजेक्ट टर्न्ड आउट टू बी व्हेरी गुड. मला अँटिनाज आणि ॲम्प्लिफायर्स बनवायचा चान्स मिळाला तिकडे. तुमचं मायक्रो प्लॅनिंग आहे की नाही त्यांनी बघितलं बहुतेक. हो. आणि ते एक पण मला तर तू सांगितलं तसं आठवतं की त्यांनी मला विचारलं की आहे का ही तयारी करायची, की तेव्हा मी फक्त मान हलवली. तेव्हा ते म्हणाले मान नाही हलवायची, नक्की करणार आहात का, येणार आहात का. म्हटलं हो. आणि डेफिनेटली म्हणजे तिथे जे बाकीचे जेवढे शास्त्रज्ञ होते त्या सगळ्यांना बघून असं वाटत होतं की हो आपण यांच्यासारखं व्हावं, म्हणजे ज्या चिकाटीने ते काम करत होते किंवा त्यांचं जे नॉलेज होतं. तर म्हणजे गोविंद स्वरूप, SAK, MRS हे सगळे जे शास्त्रज्ञ होते तिथे, असं दिसायचं की ते चालता चालता रस्त्याने त्यांना 10 लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात वेगळ्या प्रोजेक्टचे, आणि त्यांच्या डोक्यात सगळ्या गोष्टी फिट आहेत की कशा तऱ्हेने याच्यावरती काम करायचं, याच्यावरती काम करायचं. आणि ते त्याच्यातनं खूप शिकायला पण मिळालं. दॅट वॉज अवर फर्स्ट गेटवे टू रिसर्च. ते बोलते कम्प्युटर म्हणा आपण एकदम. मुलांना यावरून माझं असं सांगणं आहे, सरांनी आणि मॅडमनी ज्या GMRTचं नाव घेतलं आहे ती नाशिकहून पुण्याच्या रोडवर जाताना पुण्याआधी 30 किलोमीटर खोडद या गावी आहे. कधी नक्कीच वेळ मिळाला तर नक्कीच भेट द्या त्या ठिकाणाला, कारण तिथे GMRT म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप, तिथे अनेक डिश अँटिना आहेत जे अनेक ग्रहगोलांवरून किंवा अगदी दुसऱ्या गॅलेक्सीतून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास केला जातो. तिथे मोठे मोठे शास्त्रज्ञ तिथे काम करतात. आणि विशेष म्हणजे फेब्रुवारी 28 आणि 1 मार्च हे विज्ञान दिन जे असतात भारतामध्ये, त्या दिवशी तिथे मोठा मेळा भरतो आणि तिथे फ्रीमध्ये तुम्हाला जाऊन ते बघता येतं, तिथले शास्त्रज्ञ कसे काम करतात हे पण तुम्हाला माहिती घेता येते. तेव्हा विषयातून विषय निघाला म्हणून ही माहिती तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहे. माझा पुढचा प्रश्न रोहित सरांसाठी राहील. सर, तुम्ही करिअरबाबत पहिल्यापासूनच जागरूक होतात, तर मला असं म्हणायचं आहे की तुमचं करिअर निवडण्यात तुम्हाला वैज्ञानिक गोष्टीच्या पुस्तकांनी किती इन्स्पायर केले, किंवा त्यावेळेस तुमच्या वयात तुम्ही कोणते पुस्तकं किंवा लेखकांची अशी पुस्तकं वाचली की ज्यामुळे तुम्हाला अजून प्रेरणा मिळाली की आपण हे करिअर निवडावं? लहान असताना माझं जास्त वाचन हे ऐतिहासिक कादंबऱ्यांचं होतं. स्वामी, छावा, तशा प्रकारचं बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवाजी महाराजांचं पुस्तक, आणि मी त्या काळात निघून जायचो. सायन्स रिलेटेड माझं जे रिडिंग होतं ते ॲक्च्युली फॅक्च्युअल बेसिसवरती होतात. मला लहानपणीचं एक पुस्तक आठवतं, टेल मी वाय म्हणून, की ज्याच्यात कोणत्याही प्रश्नाचं तुम्ही उत्तर मिळू शकतं अशा टाईपचं. पण सायन्स फिक्शन रिलेटेड रिडिंग मी नंतर मोठं झाल्यानंतर सुरू केलं. म्हणजे स्वीडनला असताना बेन बोवाची एक सिरीज आहे सगळ्या प्लॅनेट्सवरची, ती वाचून काढली, किंवा आयझॅक असिमोवचे फाउंडेशन ती सिरीज वाचून काढली. तर आय वोंट से नेसेसरली की सायन्स फिक्शनमुळे मला विज्ञानात इंटरेस्ट आला, पण तो इंटरेस्ट बेसिकली क्युरिओसिटीमुळे आला. आणि त्या क्युरिओसिटीमुळे जे काही कळत नाही आहे त्याचं आकलन होण्यासाठी काय मिळेल ते रिसोर्सेस जे आम्ही लहान असताना खूप कमी होते आणि आजच्या पिढीला ते खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत, तर त्यांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. की ब्लॉग्स आहेत, वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स आहेत, आणि
खूप काही त्याच्यातनं शिकायला मिळू शकतं. आणि एक कसं सांगत की लहान मुलांसाठी पण आता खूप पुस्तकं निघाली आहेत, म्हणजे अगदी स्पेस आहे किंवा विज्ञान आहे, आणि त्यांच्या म्हणजे जसे जसे ते त्यांच्या एज ग्रुपनुसार, त्यामुळे ते त्यांना इंट्रोड्यूस केलं तशा पुस्तकांना तर नक्कीच त्यांच्यातली क्युरिओसिटी म्हणजे जागी होते आणि नक्कीच त्याला चालना मिळते. कल्पना युथ फाउंडेशनतर्फे आम्ही हा पूर्णपणे प्रयत्न करत असतो की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अवकाश विज्ञान जे आहे त्याच्याविषयी माहिती व्हावी, हा आमचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे. मित्र हो, आत्ताच आपण ऐकत होतात नासासाठी काम करत असलेली नाशिकची प्रसिद्ध शास्त्रज्ञ दाम्पत्य जोडी डॉक्टर रोहित गवांदे आणि डॉक्टर चैताली पाराशरे गवांदे यांची मुलाखत. मित्र हो, ही मुलाखत आम्ही दिनांक 24 जुलैला डॉक्टर गवांदे नाशिकला आलेले तेव्हा कल्पना युथ फाउंडेशनच्या वतीने मी, आशिष चव्हाण आणि माझे स्नेही सुशांत राजोळे यांनी फिदर टच स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेली. त्यामुळे या मुलाखतीत 24 जुलैच्या नंतरच्या घडामोडी किंवा संदर्भ सापडणार नाहीत. ही मुलाखत रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज या कम्युनिटी रेडिओवर प्रसारित करण्यात आली. मित्र हो, या मुलाखतीचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकला. उर्वरित भाग आपण पुढच्या वेळेस जरूर ऐकूया. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न, प्रतिक्रिया अथवा सूचना असतील किंवा आमच्याशी संपर्क करायचा असल्यास तुम्ही रेडिओ विश्वासचा व्हॉट्सअप नंबर +91 83 800 16512 यावर संपर्क साधू शकतात. तर ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी